भारतातला पहिला चित्रपट मराठी होता हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण भारतातली पहिली ब्लॉकबस्टर मूवी जी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गेली ती पण मराठीच होती. तर 1929 मध्ये व्ही शांताराम आणि त्यांच्या मित्रांनी मिळून प्रभात फिल्म कंपनी सुरू केली. त्यांनी अयोध्याचा राजा हा मराठीतील पहिला बोलपट काढला. त्यांनीच संत तुकाराम हा चित्रपट काढला आणि हा पिक्चर व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील जगातील टॉप 3 फिल्म्स मधला एक म्हणून घोषित करण्यात आला. असं इंटरनॅशनल रेकग्नेशन मिळवणारा आणि भारतात सलग 57 आठवडे चालणारा हा पहिला चित्रपट होता. संतांनी केलेल्या चमत्कारापलीकडे त्यांच्याकडे माणूस म्हणून बघणारी, त्यांची शिकवण सोपी करणारी ही पहिलीच फिल्म होती. आणि त्यातल्या तुकोबांच्या वैकुंठाला जाण्याचा पुष्पक विमानाचा सीन त्या काळच्या मानाने टेक्निकली खूपच ॲडव्हान्स होता. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला. अनेक मोठे ऍक्टर्स आपल्याला या आणि प्रभातच्या बाकी सिनेमामुळेच मिळाले. प्रभातने पुढे जाऊन फक्त नवीन टेक्नॉलॉजीच नाही तर नवीन विषय हाताळून मराठी आणि हिंदी फिल्म्समध्ये खूप सारे माइलस्टोन तयार केले. असेच मराठी चित्रपट सेलिब्रेट करण्यासाठी विषय खोलवर लवकरच एक नवीन सिरीज घेऊन येतोय. त्यासाठी पटकन विषय खोलला सबस्क्राईब करा.